एकाच ठिकाणी जमा करायचा आहे, कुठेही कचरा टाकू नये. फक्त जे टोकन घेऊन येतील त्यांनाच फक्त जेवण देण्यात येईल. त्याच्यामुळे जास्त कोणी यायचं नाही आहे. ज्याच्याकडे टोकन आहे तो व्यक्ती आणि त्यांच्यासोबत अजून एक प्रतिनिधी असे दोनच जण फक्त घेऊन इकडे यायचं आहे आणि टोकन घेऊन आल्यानंतरच आपल्याला जेवण देण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे. त्याचबरोबर आमचे काही प्रतिनिधी कमिटी मधील काही सदस्य जिथे कुठे असतील त्यांनी जरा मंचाकडे यायचं आहे. संकेत काते असतील, विवेक रिकामे असतील, त्याच्यानंतर कल्पेश घाटवाळ जिकडे कुठे असतील जरा मंचाकडे यायचंय प्लीज. आपली आवश्यकता आहे इकडे लवकरात लवकर यायचंय. थोड्याच वेळात आपलं जेवण चालू होत आहे. संकेत महाडिक आपण सुद्धा जिथे कुठे असाल लवकर यायचंय. धन्यवाद सर. आता या झालेल्या सामन्याचा सामनावीर ठरतोय श्लोक खेडेकर सामनावीर. या श्लोकने मात्र अचूक गोलंदाजी केली. अगदी 6 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता असताना 8 धावसंख्या मात्र खर्ची केली आणि त्याच्या जोरावर त्याला सामनावीराचा पुरस्कार जातोय. मी कमिटीचे मेंबर सदस्य यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते तुम्ही मिथुन दादा यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सामनावीराचा पुरस्कार द्यायचा आहे. शिवनेरी या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. पहिल्या सामन्यामध्ये आपला पराजय झाला होता. तो पराजयाची अगदी उणीव जर भासून काढायची असेल तर मात्र हा सामना विजयी करावा लागेल. एका बाजूला पाहिलं तर रांगणा संघाची सलामीवीर जोडी देखील मैदानामध्ये दाखल होते. एका बाजूला असेल दडपण, दुसऱ्या बाजूला आहे तो मुकेश. एक मापकदार जोडी आहे, अनुभवी गोलंदाज संकेत. एक एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत पाठवायचा आहे दोन्ही संघांचा, नाही तर अगदी विनंती करतो विनायकजी काते साहेब. अगदी राजकीय भाग देखील चालू आहे पण माझा संघ मात्र संघ मालक आहेत आणि माझा संघ या मैदानामध्ये दाखल आहे. त्या संघाला मात्र सपोर्ट करण्यासाठी हे दाखल आहेत ते म्हणजे रांगणा चॅलेंजर या संघाचे संघ मालक आहेत विनायकजी काते साहेब. जाऊया सामन्यांकडे. स्ट्राईक एंडला फलंदाजी करेल तो संकेत आणि नॉन स्ट्राईकला आहे तो दडपण. गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे तो रोहित वाजे. पहिला चेंडू अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रहार केलाय सीमारेषेकडे. चेंडू काय समीकरण होतोय मैदानामध्ये, जातोय सीमारेषे पार, चौकार. डीजे धन्यवाद डीजे. नक्कीच पहिल्या चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केलाय फलंदाज संकेत तटकरे यांनी. रोहित वाजे याच्यावरती पहिल्या चेंडूवरती चौकार वसूल केलाय. 4 धावगिरी धावफळकाचा मात्र श्रीगणेश झालाय. धावसंख्या होती ती मात्र 4. आता मात्र पॉवर प्लेचा षटक आहे. कशा पद्धतीने हाताळतोय गोलंदाज रोहित वाजे आणि फलंदाजी करताना पुन्हा एकदा पाहायला मिळेल फलंदाजी मार्क होती फलंदाज संकेत तटकरे. तर नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज असेल दर्पण खेडेकर. नक्कीच संकेतने पहिल्या चेंडूवरती अगदी प्रहार केला. जो महागडा गोलंदाज आहे त्याच्यावरती मध्ये प्रहार केला, यशस्वी देखील झालाय. 4 या धावसंख्येने स्कोअरबोर्ड मात्र उघडलं जात आहे. तोरणा या संघाचं मापक अशी फलंदाजी करावी लागेल, रिक्स तर मात्र घ्यावीच लागेल. पॉवर प्लेचा षटक आहे, मापक अशी धाव संख्या बनवण्याचा मानस आहे त्यांचा. कमीत कमी अगदी 18 चेंडूमध्ये दडपणने सांगितलं गेलंय 50 धावांपर्यंत आम्ही मजल मारणार आहोत. त्याचप्रमाणे मात्र प्रयत्न करतायत ही सलामीवीर जोडी. एका बाजूला संकेत तटकरे, दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्राईकला आहे तो दर्पण खेडेकर आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे तो रोहित वाजे, अनुभवी गोलंदाज आहे. बघूया पुन्हा एकदा पुढील चेंडू रोहित वाजे यांचा संकेत खेडेकर यांच्यासाठी. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता तोपर्यंत ते क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकेरी धावेवरती समाधान मानावं लागेल संकेत यांना आणि एकेरी धाव संख्येने धावफळक होते तो मात्र 5. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं होतं संकेत तटकरे यांनी. त्यानंतर मात्र कमबॅक केलाय गोलंदाज रोहित वाजे यांनी. आता फलंदाजी मार्क होती फलंदाज पाहायला मिळतो मात्र हर्ष दर्पण खेडेकर. बघूया मित्रांनो, या सूचनेकडे लक्ष द्यायचं आहे. हातामध्ये सिल्वरचा कडा आमच्याकडे आहे, जर कोणाचा असेल तर आमच्याकडे संपर्क साधायचा आहे. जय श्री श्याम असं कडा नाव आहे, त्याच्यामध्ये कोणाचा असेल आपल्यापैकी तर घेऊन जायचंय.
चालेल, जाऊया मैदानाकडे. रोहित गोलंदाजी मार्कवर सज्ज, त्याला सामना करेल दडपण. नावाप्रमाणे दडपण आणण्याचा प्रयत्न करतो. काय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, पण चेंडू कदाचित चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. पंचांचा निर्णय येईपर्यंत जातोय सीमारेषी पार, येतोय खडगडे चौकार. डीजे धन्यवाद डीजे. नक्कीच पहिल्या चेंडूवरती चौकार वसूल केला होता संकेत तटकरे आणि नंतर दुसऱ्या चेंडूवरती एकेरी धाव आली. त्यानंतर फलंदाजी मार्कवरती पाहायला मिळालं दर्पण खेडेकर. दर्पणनी सुद्धा पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलंय रोहित वाजे यांच्या आणि धावसंख्या झाली ती मात्र 9. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये तब्बल 9 धावा खर्च केलेत पहिल्या षटकामध्ये. रोहित वाजे यांनी पॉवर प्लेचं षटक आहे. आक्रमक फलंदाजी करतायत दोन्ही सलामीचे फलंदाज, कारण का पॉवर प्ले मध्ये मोठे फटके खेळणं आवश्यक असतं. नक्कीच पहिले षटक प्रगतीपथावरती असताना आतापर्यंत धावसंख्या झाली ती मात्र 9. रोहित यांचा पुढील चेंडू पुन्हा एकदा दर्पण यांच्यासाठी, पुन्हा एकदा अतिशय उत्कृष्ट टोळाव्या चेंडू तिथं मात्र क्षेत्ररक्षण करण्यात आहे. पहिला हादरा बसतोय पुन्हा एकदा रंगना चॅलेंजर्स या संघाला दर्पणच्या स्वरूपात. दर्पण मात्र इथं आता माघारी परतते. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. दडपडची जागा भरून काढण्यासाठी विशाल मैदानामध्ये दाखल होतोय. वर्चस्व मात्र केलंय ते या गोलंदाजाने. 2 चौकार लगवल्याच्या नंतर अगदी वैयक्तिक धावसंख्या गोलंदाजी खर्ची करतोय तो 8 आणि मात्र फलंदाजाची दडपणची लावली वाट या गोलंदाजीतून. तो म्हणजे गोलंदाज आहे रोहित वाजे. धावसंख्येमध्ये बदल होतोय, धावसंख्या मात्र होते ती 9. नक्कीच एक गड्याच्या मोबाईलला आतापर्यंत धावसंख्या झाली ती मात्र 9. आता बघूया पुन्हा एकदा पुढील चेंडू रोहित यांचा विशाल यांच्यासाठी. अतिशय उत्कृष्टपणे टोळावलाय चेंडू, तिथं क्षेत्ररक्षक तैनात आहे. थोडंसं गचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय, परंतु एकेरी धावेवरतीच समाधान मानेल फलंदाज विशाल. एकेरी धावसंख्येने धाव फळक होते तो मात्र आता पुन्हा 10. 1 गड्यांच्या मोबदल्यात. आवाज येतोय ना? आतापर्यंत 5 चेंडूमध्ये तब्बल धाव खर्च केलेत रोहित यांनी 10. 1 गडी बाद केले. दर्पणला मात्र माघारी धाडले. बघा ह्या षटकातील शेवटचा चेंडू फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. चेंडूला दिशा दिली, तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. तिथं मात्र थोडस एकेरी धावच होईल. एकेरी धावेवरती समाधान मानावं लागेल. एकेरी धावसंख्येत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती मात्र 11. हॅलो, नक्कीच 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर रांगणा या संघाची मात्र धावसंख्या होते ती 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 बाद धावसंख्या होते ती 11. 11. नक्कीच दुसरा षटक हाताळण्यासाठी येईल तो. नक्कीच विश्वास दाखवला जाईल. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवरती बदल पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती मिळतोय वैयक्तिक पहिलं व सांघिक दुसरं षटक घेऊन विनीत रिकामे. तर फलंदाजी मार्कवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल संकेत तटकरेने आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ केलाय. 6 धावा कुठल्यात बघूया पुन्हा एकदा. विनीत रिकामे यांचा पहिला चेंडू संकेत तटकरे यांच्यासाठी. क्या बात आहे, इथं मात्र गोलंदाजीच्या ब्रह्मास्त्राचा वापर केलाय. यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. चेंडू आणि फळीचा कुठल्याही प्रकारचा संपर्क झाला नाही आणि विसावला तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि इथं मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली. पहिला चेंडू अतिशय उत्कृष्ट हाताळलाय विनीत रिकामे यांनी. बघूया पुन्हा एकदा विनीत रिकामे यांचा पुढील चेंडू संकेत तटकरे यांच्यासाठी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकेरी धाव घेण्यात यशस्वी होत आहेत, परंतु एकेरी धावेवरतीच समाधान मानावं लागेल संकेत तटकरे यांना आणि एकेरी धावसंख्येने धाव फळक मात्र पुढे सरसावलंय. 1 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या होती ती मात्र 12. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना नक्कीच अगदी चांगली कामगिरी करतोय गोलंदाज आहे तो. अगदी मानावं लागेल या विनीतला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते विनीत रिकामे यांच्या माध्यमातून. आता मात्र स्ट्राईक एंडला येतोय तो विशाल. नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करेल. डिक्लेअर झोनकडे चेंडू चाललाय, पण काय येतोय समीकरण. अगदी डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव येते. एकेरी धाव बरोबर स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होते ती 13.
13 जर आकडा पाहिलात ना तर वारंवार आम्ही सांगत असतो की मेंडिसचा जर्सी क्रमांक 13 आहे. स्वतःने अनलकी क्रमांक समजला होता, पण फलंदाजीतून मात्र त्यांनी यशस्वी केलंय. तेवढीच मात्र धावसंख्या होते अगदी रांगणा या संघाची 13. अचूक गोलंदाजी मात्र करावी लागेल ती विनीत रिकामे यांना अनुभव आहे. मात्र स्ट्राईकला आहे तो विशाल. किती धावांपर्यंत मोठा फटका खेळण्याचा नाही, एक अतिरिक्त धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये आणि पंच मात्र दोन्ही हात समांतर करताय. स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होती ती 14. नक्कीच आतापर्यंत 1.3 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या झाली 14. एक गड्याच्या मोबदल्यात आतापर्यंत विनीत रिकामेने 3 धावा खर्च केल्यात या षटकामध्ये 3 चेंडूमध्ये. बघूया पुन्हा एकदा विनीत यांचा पुढील चेंडू विशाल महाडिक यांच्यासाठी. आखूड टप्प्याचा चेंडू होता, टोळवण्याचा प्रयत्न केला ते क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकेरी धाव पूर्ण होते, एकेरी धाव संख्येने धावफलक होते तो मात्र 15. एक गड्याच्या मुलं आतापर्यंत या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 2 चेंडूमध्ये मोठे फटके येतात का ते पाहणं गरजेचं आहे, कारण का आतापर्यंत अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केले गोलंदाज विनीत रिकामे यांनी. सर आवाज येतोय, आवाज कमी केलाय, सरांना विनंती करतो. ओके, गोलंदाजी मार्कवर सज्ज विनीत. संकेतने मात्र प्रहार केलाय, सीमारेषेकडे चेंडू जातोय पण मात्र क्षेत्ररक्षण तैनात. उंची जास्त, लांबी कमी आणि झेल मात्र धरणीला दान केला जातोय. गजाल क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि सुवर्ण संधी मिळते ते संकेत यांना. विनायक काते यांच्या चेहऱ्यावर मात्र एक गोड स्माईल येते. संकेत मात्र स्ट्राईक एंड आलेला फलंदाज आहे, त्याला मात्र क्रीजवर थांबायचं आहे आणि या 2 धावेबरोबर स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होती ती 17. नक्कीच या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. बघा शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका येतोय का, कारण का मोठी धावसंख्या उभारायची असेल तर मोठे फटके खेळणं आवश्यक आहे संकेत तटकर यांना. बघा पुन्हा एकदा पुढील चेंडू विनीत यांचा. संकेत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू फळीचा कुठलाही प्रकारचा संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती मात्र 1 गड्यांच्या मोबदल्यात 17. डीजे हॅलो हॅलो. नक्कीच 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर अगदी रांगणा या संघाची मात्र धाव संख्या होती ती 12 चेंडूमध्ये तब्बल 1 विकेट गमावल्याच्या नंतर 17 ही धाव संख्या होते. नक्कीच अविनाश सर, आता बघितलं मागच्या अनेक सामने आपण पाहिलेत तर सेकंड इनिंगला चेस करताना काही प्रॉब्लेम झाली, काही संघ विजयी झाले. आता अंदाज या सामन्यामध्ये शेवटच्या षटकामध्ये कमीत कमी 10 ते 12 धावा तरी कुठल्या पाहिजेत रंगना चॅलेंजर्स या संघाने. नक्कीच अगदी प्रयत्न करावे लागतील युवा. नक्कीच पुन्हा एकदा वळूयात मैदानाकडे. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो एक युवा स्टार गोलंदाज मूर्ती लहान पण कीर्तिमान विशालने मात्र प्रहार केलाय. क्षेत्ररक्षण मात्र तैनात, मोठा हादरा बसतोय. बॅक टू पॅव्हलियन वर्चस्व केलं ते युवा स्टार या गोलंदाजाने. गोलंदाज नेम प्रसाद खेडेकर. अनुभवी गोलंदाज नाही आहे पण याच लीग मध्ये युवा स्टार गोलंदाज भेटतोय. डीजे हॅलो हॅलो धन्यवाद. हॅलो हॅलो धन्यवाद. जे कोणी ज्यांच्याकडे टोकन दिलेलं आहे, जे संगमदार असतील किंवा कर्णधार असतील, त्यांनी मंचाकडे यायचं आहे. मंडपात जेवण ठेवलेलं आहे, आपले टोकन दाखवायचे आणि जेवण घेऊन जायचं आहे. अन्यथा आपल्याला जेवण देण्यात येणार नाही, याची नोंद घ्यायची आहे. धन्यवाद. आता मात्र मैदानामध्ये दाखल होतोय तो सुशांत फलंदाजीसाठी. गोलंदाजीतून मात्र वर्चस्व करतोय तो प्रसाद खेडेकर. पहिल्या चेंडूवरती मोठा हादरा बसवून दिला. आता मात्र संकेत स्ट्राईक एंडला आलेला फलंदाज नॉन स्ट्राईकला उभं केलं जात आहे. सुशांतचं कदाचित प्लॅनिंग असेल 1-2 धावा देऊन आपण संकेतला मात्र स्ट्राईक एंडला आणलं जाईल. नक्कीच सुशांत देखील एक अनुभवी फलंदाज आहे. पांगनोली या संघाचा बिलॉंग करणारा खेळाडू आहे, अनुभव आहे. लेफ्ट हँड बॅट्समन, सकाळपासून चांगली साथ मिळते लेफ्ट हँड बॅट्समनला. ती मात्र सुवर्ण संधी आपल्या बाजूने घ्यावी लागेल. पण वर्चस्व मात्र कोंडी बचत या संघाला बिनवून करणारा गोलंदाज आहे तो प्रसाद खेडेकर. पहिल्या चेंडूवरती मोठा हादरा बसवून दिला तोरणा या संघाला. स्लोवरची गोलंदाजी, अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रहार केला. अमित क्षेत्ररक्षक दाखल आहे. एका हातातून मात्र अचूक क्षेत्ररक्षण केलं जात आहे. 1 धाव खर्ची करतात. स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होती ती 18. 18 क्रमांक जर पाहिलं ना मागवकर सर, तर अगदी
विराट कोहलीचा क्रिकेटचे रन मशीन म्हणून ज्याला ओळखलं जातं त्यांचा जर्सी क्रमांक आहे. एक एक आकडा म्हणजे क्रिकेटचं गेम आहे. नक्कीच सर. आता पुन्हा बघूयात गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज पाहायला मिळतं. प्रसाद खेडेकर पहिल्या चेंडूवरती मोठा हादरा दिला होता, परंतु बघूया आता फलंदाजी मार्गवरती संकेत तटकरे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होतो का, परंतु काही तिथं क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकेरी धावेवरती समाधान चांगले फेक इथं पाहायला मिळेल. तेवढं चांगलं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं गोलंदाज प्रसाद खेडेकर यांच्या माध्यमातून. नो बॉल, नो बॉल ना. इथं मात्र गोलंदाजाला दंडित केलं गेलंय नो बॉलच्या स्वरूपात आणि अतिरिक्त धाव येईल. अतिरिक्त धावसंख्येनं धावफलक मात्र होते तो मात्र 20. दोन गड्यांच्या मोबदल्यात आतापर्यंत 2.2 षटकांचा खेळ झालाय. मोठे फटके इथं खेळावे लागतील. मोठं धावसंख्येचं आव्हान उभं करायचं असेल तर. नमस्कार चॅलेंजर्स या संघाला जांभूळगावचे समाजसेवक आणि युवा श्री सूरज रिकामे यांना मी विनंती करतो की त्यांनी 2 मिनिटं मंचाकडे यायचं आहे. सूरज रिकामे, आपण जरा 2 मिनिटं मंचावर यायचं आहे. बघूया वळूया मैदानाकडे. गोलंदाजीमध्ये बदल करण्यात आलाय. गोलंदाज मात्र नवीन नाव काय? गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे तो रोशन वाजे. गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे तो रोहन वाजे. एक अतिरिक्त धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये आणि स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होते ती 21-21 आणि त्यांना मात्र फलंदाजी सामना करतोय सुशांतला मात्र 1-2 फटके मोठे आणावे लागतील. अगदी एक चेंडू हाताळला गेला आहे. शेवटच्या षटकातील अगदी 5 चेंडू बाकी आहेत आणि सुशांत नक्कीच प्रयत्न असेल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केलाय. लेग साईडला चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. धावा मात्र मिळत आहेत त्या 1 आणि 1 ने मात्र स्कोरबोर्ड वधारतोय. धावसंख्या होते ती 22. नक्की सर. आतापर्यंत 2.3 चेंडूंचा खेळ झालाय. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडूमध्ये मोठे फटके इथे येणं गरजेचं आहे, कारण का धावसंख्या झाली 22 आणि मोठं आव्हान उभं करायचं असेल तर मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. सुशांत खेडेकर यांना बघूया. सुशांत खेडेकर यांना पुढील चेंडू पुन्हा एकदा प्रसाद खेडेकर यांचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू फळीचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही. विसावला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये झाली निर्धाव चेंडूची सांगता. पुन्हा एकदा 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 2 चेंडूमध्ये मोठे फटके येतात का ते पाहणं पुन्हा एकदा गरजेचं आहे. गोलंदाजी मार्ग गोलंदाज आहे रोहन वाजे. गोलंदाजी मार्कवर सज्ज. एक अष्टपैलू खेळाडू आहे मसरा तालुक्यामधून, आपल्या सिवर्धन तालुक्यामधून आणि नक्कीच सुशांत मोठे फटके करण्याचा प्रयत्न करतोय. क्षेत्ररक्षण देखील अचूक सजवलं गेलंय. संकेत मात्र आपल्याकडे स्ट्राईक ठेवली जाते, कारण संकेतला एक आता मात्र रिक्स घ्यावी लागेल. मोठे फटके आपल्या फलंदाजीतून आणावे लागतील. धावसंख्या होती ती 23-23. शेवटतील मात्र एक शेवटचा चेंडू शिल्लक बाकी आहे आणि संकेत मात्र स्ट्राईक एंड आलेला फलंदाज स्ट्राईक एंड साठी सज्ज झालाय. अगदी तब्बल किती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करताय. चौकार षटकारांचा प्रयत्न असेल, पण रोहन वाजे देखील अगदी हार मारणारा हा गोलंदाज नाहीये. अष्टपैलू गोलंदाज आहे आणि नक्कीच आगोटापैकी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करेल. मोठा हादरा बसला जातोय काय, पंच नाही, तटस्थ राहतायत. 1 धाव मिळते. लेग बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळते आणि 1 धावेबरोबर स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावते. धाव संख्या मात्र होते 24. मी सूरज रिकामे यांचा सत्कार श्री अजिंक्य कासार यांच्या हस्ते करू इच्छितो. सूरज रिकामे जरा मंचाकडे यायचं आहे. पुष्पगुच्छ घे. अनुप जेवायला गेले मला वाटते. मुकेश दादा एक फोटो काढ ना मोबाईलमध्ये फक्त. सहकार्य केल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. नक्कीच. पुढील होणारा सामना असेल विजयदुर्ग विरुद्ध अजिंक्य तारा. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपल्या नाणेफेकीचा कौल करायचा आहे. विजयदुर्ग आणि अजिंक्य तारा कर्णधार जिथे कुठे असतील टॉस का बॉस मध्ये यायचंय लवकर. कृपया लवकरात लवकर नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपण यायचं आहे. आता सुरू असलेला सामना सध्या रंगना चॅलेंजर्स विरुद्ध शिवनेरी धुरंधर. रंगना चॅलेंजर्स या संघानं मर्यादित 3 षटकामध्ये 25 धावसंख्येचं आव्हान ठेवलंय शिवनेरी धुरंधर या संघासमोर. बघूया या धावांचं आव्हान कशा पद्धतीने पेलतंय शिवनेरी धुरंधर हा संघ. विजयदुर्ग आणि अजिंक्य तारा दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे नाणेफेकीचा कौल करायचा आहे. विजयदुर्ग विरुद्ध अजिंक्य तारा.
मंगेश खताती साहेब यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. विजय दुर्गा आणि अजिंक्य तारा दोन्ही संघाचे संघनायक. हॅलो. विजय दुर्गा कर्णधार विजय दुर्ग. अजिंक्य तारा या संघाचे संघनायक अजिंक्य कासार. आपण जाऊया मैदानाकडे. नाणेफेकीचा कॉल देखील होतोय, पण तब्बल बनवायच्या आहेत त्या. अगदी शिवनेरी धुरंधर या संघाला सर 18 चेंडू आणि प्रमाणे- 25 धाव संख्या ही कंपल्सरी बनवावी लागेल. म्हणजे माफक अशी फलंदाजी सलामीवीर जोडी मात्र मैदानामध्ये दाखल होते, ती सचिन गायकर आणि दुसऱ्या बाजूला असेल तो रोहन वाजे. या आपल्या आता विजय दुर्ग शूरवीर विरुद्ध अजिंक्य तारा ब्लास्टर्स या संघाचा नाणेफेकीचा कौल केला जात आहे. सन्माननीय महाडिक साहेब यांच्या हस्ते, नाही, नाव काय? नितीन ताचे यांच्या हस्ते. बघूया विजय दुर्ग या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. आपला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. विजय दुर्ग या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. कमीत कमीत आपण किती धावसंख्येवरती थांबवण्याचा प्रयत्न कराल अजिंक्य तारा या संघात? तोरणा राहिले तर गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो सुशांत. नक्कीच धन्यवाद. अजिंक्य तारा संघाचे संघनायक आहेत. आपल्याला पहिल्यांदा फलंदाजीसाठी निमंत्रित केलं गेलंय. जास्तीत जास्त किती धावसंख्येचं आव्हान ठेवाल तुम्ही? आम्ही 30 ते 35 रनचा टार्गेट समोरच्या टीमला देऊ. ओके ठीक आहे, चालेल, धन्यवाद. वे टू कॉम्बॉक्स. रोहनला माहिती आहे जरा थोडंसं कमी स्कोर आहे आणि पहिल्याच पॉवर प्ले मध्ये अगदी चौकार लगावण्याचा मानस ठेवलेला आहे आणि यशस्वी देखील झालाय. कमी चेंडूमध्ये आपल्याला सामना विजयी करायचा असेल, कारण रन रेट देखील तेवढाच महत्वाचा आहे. लिंकच्या माध्यमातून आपण सामने खेळतोय आणि कमी चेंडूमध्ये सामना विजयी करण्याचा मानस असेल तो रोहन वाजे यांचा. सुशांत या गोलंदाजाचा मात्र पहिल्या चेंडूवरती समाचार घेतलाय, थोडासा स्टेप आउट झाला. पंच मात्र आमच्याकडे वळत आहेत आणि एक अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये. सुशांतवरती दडपण आहे रोहनचा. अगदी दुसरा चेंडू देखील अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये आणि स्कोर बोर्ड मात्र पुढे सरसावला जातोय. धाव संख्या मात्र होते ती 5. आयोजकांकडून विनंती आहे की आपण जेवणानंतर जे कंटेनर जे आहेत ना ते आपल्या राईट साईडला थैली ठेवले, तिकडे सगळ्यांनी ठेवायचे आहेत. कुठल्याही मैदानात कुठेही ते फेकायचे नाहीत. राईट साईडला बघा आपल्या कॉम्बॉक समालोचन कक्षाच्या राईट साईडला जे आहे तिथे नियोजन केलं गेलंय ते कंटेनर ठेवण्याचं. नक्कीच अगदी मात्र रोहनचा दबाव येतोय सुशांतवरती, पण सुशांत देखील एक युवा स्टार गोलंदाज आहे. कितीही बलाढ्य खेळाडू माझ्या समोर असू दे, पण त्याला मात्र नमवण्यासाठी एक चेंडू महत्वपूर्ण टाकावा लागेल आणि नंतर खेळ संपुष्टात आणू शकतो. पण रोहनला माहिती आहे की आपण पहिला सामना गमावल्याच्या नंतर या सामन्यामध्ये विजयी होणं खूप महत्वाचं आहे. स्कोरिंग जर कोण करत असेल तर जरा मंचावर यायचं आहे. एक 10 मिनिटासाठी फक्त आम्हाला गरज आहे. स्कोरिंग जर कोण करत असेल, कोण इच्छुक असेल, जरा मंचाकडे यायचं आहे लवकरात लवकर. फक्त 10 मिनिटासाठी आपली गरज आहे. अगदी बॅटची खडा घेता जातोय डिक्लेअर झोन मध्ये चेंडू. लेग बाईसने जातोय चेंडू डिक्लेअर झोन मध्ये आणि एक धाव मिळते. एकेरी धावेबरोबर स्कोर बोर्ड मात्र पुढे सरतोय. धाव संख्या मात्र होते ती 6. नक्कीच सर 25 धावसंख्येच्या आव्हानाचा पाठलाग करायचा आहे शिवनेरी पुरंदर या संघाला. आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये 3 चेंडूंचा खेळ झालाय, 6 धावा आलेत. बघूया पुढील 3 चेंडूमध्ये किती धावा येतात, कारण का पॉवर प्लेचं षटक आहे, महत्वाचं षटक आहे. तर फलंदाजी मार्गवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल रोहन वाजे, तर नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज आहे तो मात्र सचिन गायकर. तर गोलंदाजी मार्गवरती आपल्या गोलंदाज पाहायला मिळेल सुशांत कांबळे. सुशांत कांबळे याचा पुढील चेंडू पुन्हा एकदा रोहन वाजे यांच्यासाठी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, चांगला फटका आहे. तिथं क्षेत्ररक्षक तैनात आहेत, तेवढंच उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकेरी धावेवरती समाधान मानावं लागेल रोहन वाजे यांना. एकेरी धावसंख्येनं धावफळक मात्र बदल होते. धावसंख्या होते ती मात्र 7. आता मात्र 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे पॉवर प्लेच्या महत्वाच्या षटकातील. दोघे मित्र देखील आहेत, पण अगदी आपल्या सामन्यासाठी चांगली फलंदाजी पाहायला मिळेल. सचिनने थोडी निराशेनं परिस्थिती केली होती, अगदी थोडासा वाकडं गेला आणि लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न. सीमारेषेकडे चेंडू जातोय, पाहूया काय समीकरण होते. जातोय सीमारेषे पार, येतोय खडगडीत चौकार. डीजे थँक्यू डीजे. तोरणा या संघाचे संघ मालक थोडेसे दडपणामध्ये कुठेतरी पाहायला मिळत आहेत. डीजे
आमचे विनायक कातेसाहेब थोडेसे टेन्शनमध्ये येत आहेत, कारण पहिल्याच गोलंदाजावरती मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न करतायत. एक अगदी अष्टपैलू खेळाडू आहेत. एका बाजूला समीर, आपला सचिन गायकर ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न, पण गोलंदाजाने मात्र कमबॅक केलंय. मोठा हादरा बसतोय. बॅक टू पेरियन सचिन गायकर. आता मात्र एक गोड स्माइल येते, ते म्हणजे विनायक कातेसाहेबांच्या चेहऱ्यावर. अभी तो ये ट्रेलर है, पिक्चर तो अभी पूरा बाकी है. पाहूया येणाऱ्या चेंडूमध्ये सांगितलं जाईल. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर अगदी शिवनेरी धुरंधर या संघाची मात्र धाव संख्या होते ती 11. नक्कीच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती मात्र 11. एक गड्याच्या मोबदल्यात आता मात्र 12 चेंडूमध्ये विजयासाठी आवश्यकता आहे ती मात्र 14 धावसंख्येची शिवनेरी पुरंदर या संघाला. आता नवीन फलंदाज आपल्या इथं पाहायला मिळेल रोहित वाजे. पहिलं षटक अतिशय महागडं ठरलं होतं. तब्बल 11 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाजाने. आता पाहूया पुढील 12 चेंडूमध्ये विजयासाठी आवश्यक आहे ते मात्र 14 धावसंख्येचे. तर नवीन गोलंदाजी मार्कवरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळेल. संकेत गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. संकेत तटकरे त्यांना मात्र सामना करतील ते रोहित वाजे, आणि त्यांचे छोटे बंधू मात्र नॉन स्ट्राईकला आहेत. ते मानावं लागेल. ते रोहित वाजे नॉन स्ट्राईकला आहेत आणि रोहन वाजे मात्र स्ट्राईक एंडला आहेत. संकेत खेडेकर गोलंदाजी मार्कवर सज्ज. दुसरा षटक हातात आहेत. हो, स्टेप आउट मध्ये ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न यशस्वी देखील. एक धाव परिपूर्ण. एकेरीचा दुहेरीमध्ये रूपांतर करतात का? एकेरीचा दुहेरीमध्ये रूपांतर करतायत. थोडीशी मिसफील्ड झाली आणि 2 धावा देखील परिपूर्ण होत आहेत. 2 धावेबरोबर स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या होते ती 13. एक बाद. नक्कीच दुसरं षटक प्रगती पथावरती असताना पहिल्या चेंडूवरती 2 धावा आलेत. आता मात्र 11 चेंडूमध्ये विजयासाठी आवश्यकता आहे त्यामध्ये 12 धावसंख्येची. आता मात्र थोडंसं क्षेत्ररक्षण इथं चांगलं करावं लागेल रंगनाथ चॅलेंजर्स या संघाला, कारण का छोट्या धावसंख्येचं आव्हान आहे. 25 धावसंख्येचं धाव पाठलाग करायचा आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा तिथे क्षेत्ररक्षक तैनात. बघूया गडी होतोय का बाद. नक्कीच आता इथे मात्र रोहन वाजेला सुद्धा माघारी धाडतोय गोलंदाज संकेत तटकरे, आणि दुसरा हादरा बसतोय शिवनेरी पुरंदर या संघाला 13 धावसंख्येवरती. आता मात्र समीकरण येतोय 10 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. दडपण आहे. सचिन गायकर सारखा फलंदाज डगआउटच्या दिशेने आहे. दुसऱ्या बाजूला सलामीवीरसाठी आलेला फलंदाज रोहन वाजे देखील डगआउटच्या दिशेने आहे. मोठी जबाबदारी असेल ती रोहित वाजेवरती आणि अमित वरती. पण संकेत देखील एक हार मारणारा हा गोलंदाज नाही आहे. मी रनांमध्ये अगदी आपली कामगिरी करू शकलो नाही आहे, पण गोलंदाजी तो मात्र वर्चस्व करतोय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा खर्ची केल्या आणि दुसऱ्या चेंडूवरती महत्वपूर्ण विकेट घेतला गेला. विनायक काते मात्र बघतायत की माझा गोलंदाज अचूक गोलंदाजी मात्र करावी लागेल. विनायक कातेंची गोड स्माइल आहे ती जर अबाधित ठेवायची असेल तर संकेत तटकरे यांना मात्र अचूक गोलंदाजी करावी लागेल. आत्मविश्वासाने गोलंदाजी करावी लागेल. नक्कीच संकेत तटकरेंच्या पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र मोठा हादरा दिलाय. आता बघा नवीन फलंदाजी मार्कवरती पाहायला मिळाला अमित रायगवळी त्यांचा. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज संकेत तटकरे यांचा पुढील चेंडू अमित रायगवळी यांच्यासाठी. अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा चेंडू होता. चेंडू टप्पा पडल्यावरती फिरकी घेतले, फलंदाजाची गिरकी घेतली, विसावलाय तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगला कमबॅक केलाय म्हणावं लागेल, कारण का पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती गडी बाद करण्यात यशस्वी झाले होते गोलंदाज संकेत तटकरे. त्यानंतर तिसरा चेंडू मात्र निर्धाव आलाय. बघूया पुन्हा एकदा पुढील चेंडू संकेत तटकरे यांचा अमित रायगवळी यांच्यासाठी. नक्कीच अमित रायगवळी यांच्यावरती मात्र वेगळी मजल असेल, कारण आपल्या संघाला विजयी करायचा आहे. स्टेप आउट मध्ये खेळण्याचा प्रयत्न, पण अगदी पंचांचा मात्र आकाशाकडे बोट जात आहे. एकही धाव न खोता चल डगआउटच्या दिशेने अमित डीजे. चालेल, अगदी स्नेहभोजन चालू आहे आमच्या डीजे मास्तरांचं. आता मात्र अमितची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मात्र मैदानामध्ये दाखल होईल, तो अनिल काते. नक्कीच चांगली अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळते आपल्या संकेत तटकरे यांच्या माध्यमातून. आपला अनुभव इथं मात्र पणाला लावताना पाहायला मिळतात, कारण का छोट्या धावसंख्येचं आव्हान ठेवलं होतं त्यांनी शिवनेरी पुरंदर या संघासमोर. आतापर्यंत धावा झाली ते मात्र 13. 8 चेंडूमध्ये विजयासाठी आवश्यकता आहे ती मात्र 12 धावसंख्येची. तर बघूया आता नवीन फलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल अनिल काते. तर गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा संकेत तटकरे. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केलेत संकेत तटकरे यांनी. नक्कीच शिवनेरी संघाला मात्र हा सामना खूप महत्त्वाचा आहे. तसेच तोरणा या संघाला देखील हा सामना विजयी होण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याचप्रमाणे मात्र संकेत गोलंदाजी करतोय. अगदी एक थोडीशी मिसस्पीड होते, 1 धाव मिळते. एकेरी बरोबर स्ट्राईक थोडीशी रोटेट केली जाते. आता मात्र स्ट्राईक एंडला येऊन ठेपतोय तो रोहित वाजेवरती मोठी मजल असेल. अगदी रोहन वाजे यांचे छोटे
बंधू आहेत आणि आपल्या मोठ्या भावाला जर विजयी करायचं असेल, संघामध्ये विजयी मिळवायचा असेल तर मात्र मोठा कारनामा करावा लागेल. संकेत तटकरे मात्र अचूक गोलंदाजी करते. जी अपेक्षा आहे विनायक काते यांना त्याचप्रमाणे मात्र गोलंदाजी केली जाते. अगदी चेंडू हाताळले गेलेले आहेत ते. 5-1 शेवटचा चेंडू मात्र बाकी आहे. निताव चेंडूची जर सांगता केली ना तर सामन्यामध्ये रोमांचक मजा येणार आहे. पण नक्कीच त्याचप्रमाणे मात्र प्रयत्न केले जात आहेत. बारी बारी कभी तुम्हारी तर कभी हमारी. तुम्ही मला एक दोन धावा काढू शकता, पण तुम्हाला मात्र शेवटचा चेंडू मी निर्धाव करू शकतो. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 बाद. संघाची मात्र धाव संख्या होते ती 14. नक्कीच अविनाश सर, आता आवश्यकता आहे विजयासाठी ते मात्र 6 चेंडूमध्ये 11 धावसंख्येची. आता बघूया कर्णधार कोणत्या गोलंदाजावरती विश्वास ठेवतोय, कारण का आतापर्यंत जे इथे सामने जाते ते थरारक आणि रोमहर्षक कसे सामने आहेत. मागील सामन्यामध्ये सुद्धा पाहिलं तर जवळपास मला वाटते 19 धावसंख्येच्या आता 6 मध्ये 12ची आवश्यकता होती. मागील सामना पाहिला तर 6 चेंडूमध्ये 12 धावसंख्येची आवश्यकता होती. तो षटक मात्र श्लोक खेडेकर यांनी हाताळला होता अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. त्याच पद्धतीची आता गोलंदाजी अजय रिकामे करतात का पाहणं गरजेचं आहे. याच्या अगोदर जो सामना झाला त्याच्यामध्ये श्लोकने अचूक गोलंदाजी केली होती. 6 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता होती. त्याच्यानंतर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. आता समीकरण थोडंसं सोपं आहे. 6 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो गोलंदाज अजय रिकामे. त्यांना मात्र सामना करतील अनिल ओके. अजय रिकामे यांचा पुढील चेंडू पुन्हा अनिल काते. मला वाटतं वांद्रे या संघाचा कर्णधार आहे आणि गेल्याच संडेला ज्यांनी प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला हा कर्णधार आहे. महेंद्रसिंग धोनीप्रमाणे मात्र यांच्यावरती जबाबदारी आहेत. मॅच फिनिशर म्हणून कर्णधार कोणाला ओळखलं जातं तर महेंद्रसिंग या धोनी यांना. हीच कारनामा करावी. फुल टॉस मिळालाय. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जात आहे. पंचाने मात्र गोलंदाजाला दंडित केलंय. नो बॉलचा इशारा येतोय. अगदी फ्री हिटची देखील सुवर्ण संधी आहे आणि मात्र धावा मिळत आहेत 2 आणि या 2 धावेबरोबर समीकरण थोडंसं सोपं होतंय. चेंडू मात्र राहत आहे 6 आणि धावसंख्येची आवश्यकता असेल ती 9. नक्कीच भीमर पद्धतीचा चेंडू होता, त्याला बद्दल गोलंदाजीने पंचांनी दंडित केलंय. गोलंदाजाला अतिरिक्त धाव येईल. त्या समवेत डिक्लेअर झोनमध्ये एक धाव आली. अशा 2 धावा मिळाल्या. आता मात्र पुढील चेंडू फ्रीटचा असेल. आता मात्र मोठा फटका खेळतात का फलंदाज अनिल काते हे पाहणं गरजेचं आहे, कारण का फ्रीटवरती मोठा फटका खेळणं गरजेचंच असेल संघाला विजयाच्या समीप न्यायचा असेल तर. बंधूंना मात्र मार्गदर्शन करताना पाहायला मिळतोय मैदानामध्ये म्हणजे रोशन वाजे, कारण आपला भावाचा संघ विजयी झाला पाहिजे. पण अगदी एक अतिरिक्त धाव मिळते आणि ही कदाचित अपेक्षा नसेल अगदी विनायक काते यांना. आणि अतिरिक्त धावेबरोबर एक वाईटच्या स्वरूपामध्ये स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसवते. आता मात्र समीकरण थोडं अजून सोपं देखील होतंय. अगदी 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. चांगली मजबूत अशी पकड करत चाललाय तो संघ असेल शिवनेरी संघ पाहायला मिळतोय. अतिरिक्त धाव अजून एक बॅक टू बॅक दुसरं देखील चेंडू वाईट आणि अतिरिक्त धाव मिळते. समीकरण अजून देखील सोपं होतंय. 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच अजूनपर्यंत गोलंदाजीवरती नियंत्रण मिळवू शकला नाही गोलंदाज अजय रिकामे. या षटकामध्ये तब्बल पहिला चेंडू नो बॉल पद्धती झाला, दुसरा चेंडू वाईट, तिसरा चेंडू सुद्धा वाईट आला. आता मात्र कर्णधार काहीतरी कानमंत्र देताना पाहायला मिळतात अजय रिकामे यांना. आतापर्यंत आवश्यकता आहे विजयासाठी ती मात्र 6 चेंडूमध्ये 7 धावसंख्येची. नक्कीच अगदी अजय रिकामेला पाहिलं तर सुशांत आपला संकेत तटकरे असतील, दडपण असेल, यांनी मात्र आत्मविश्वासाने गोलंदाजी दिलीत. आता मात्र 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 7 धावांची आवश्यकता आहे. माफक अशी मात्र गोलंदाजी करावी लागेल. काय सामन्यामध्ये कलाटणी दिली. 6 चेंडू 11 धावांची आवश्यकता असतानाच अगदी 6 चेंडू तसेच राखले जात आहेत आणि आता आवश्यकता आहे ती 7 धावांची. 4 धावसंख्या मात्र आपण अतिरिक्त खर्ची करतोय. नक्कीच सर दबाव पाहायला मिळतोय अजय रिकामेवरती महत्वाच्या षटकामध्ये. बघूया पुन्हा एकदा पुढील चेंडू, पुन्हा एकदा दबाव दबाव दबाव, सलग तिसरा वाईट, येते अतिरिक्त धाव. आतापर्यंत एकही चेंडू योग्य पद्धतीने टाकू शकला नाही गोलंदाज अजय रिकामे. पहिला चेंडू नो बॉल, त्यानंतर सलग 3 वाईट. सर्व खेळाडूंना रोहन वाजे साहेब आपण मैदानाच्या डगआउट मध्ये बसायचं आहे विनंती करतो. आपल्याला लिंकच्या माध्यमातून पॅनल्टाईज केलं जाईल. आयोजकांच्या वतीने आपल्याला सूचना येत आहेत. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज. 6 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत आणि धावसंख्या मात्र बनवायची आहे ती 6. अचूक गोलंदाजी करावी लागेल. महत्वपूर्ण खेळत आहे ते अनिल काते. मोठा हादरा, दर्पण मात्र झेलच्या खाली, कुठलीही चुकी न करता मोठा हादरा बसतोय आणि
एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतायत. फ्री हिटची सुवर्ण संधी मात्र होती. फ्री हिटची सुवर्ण संधी होती आणि ती मात्र अनिलच्या माध्यमातून सुवर्ण संधी ठरली जाते, कारण 2 धावा मिळत आहेत आणि 1 चेंडू देखील होतोय. आणि आता मात्र समीकरण येतंय तर 5 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच बघूया आता गोलंदाजी कशा पद्धतीने हाताळत गोलंदाज अजय रिकामे. तर फलंदाजी मार्क होते पुन्हा एकदा अनिल. पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने टोळावल्या चेंडू येते पॉईंट क्षेत्र झोन मध्ये. तिथं एकेरी धाव घेण्यात यशस्वी होत आहे, दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न करतायत आणि दुहेरी धाव घेण्यात सुद्धा यशस्वी होत आहेत अनिल आणि रोहित. या दुहेरी धावसंख्येने धावफलक मात्र पुढे सरसावलंय. धावसंख्या झाली ती मात्र आता 23. आता मात्र विजयासाठी आवश्यकता आहे ती मात्र 4 चेंडूमध्ये 2 धावसंख्येची. बघूया आता पुन्हा 4 चेंडू येणं बाकी आहे. 4 चेंडूमध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करते गोलंदाज अजय रिकामे. अतिशय महागडा गोलंदाज ठरला या स्पर्धेमधला. पुन्हा एकदा चेंडूनी बॅटची कडा घेतली आणि चेंडू जातोय तो मात्र डिक्लेअर झोन मध्ये. येईल एकेरी धाव. आता मात्र विजयासाठी आवश्यक ती मात्र 3 चेंडू आणि 1 धावेची. नक्कीच अगदी 3 चेंडू देखील हॅट्रिक मध्ये निर्धाव चेंडूची सांगता केली तर अगदी सामना विजय होऊ शकतो, तो म्हणजे तोरणा संघ. पण तो कारनामा मात्र करावा लागेल आणि 3 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता आहे. म्हणजे शिवनेरी संघ या संघाला 3 चेंडू 1 धावेची आवश्यकता असताना मात्र स्ट्राईक एंडला आहे तो अनिल वरती देखील या मोसमातील वादळ या संघाने मात्र आत्मविश्वासाने कर्णधाराची जबाबदारी दिली. तोच मात्र कर्णधार मॅच फिनिश करण्याचं काम करतोय. 3 चेंडू अगदी निर्धाव चेंडू जर टाकले तर आपण देखील सामना विजय होऊ शकतो तोरणा संघ. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि शिवनेरी संघ हा विजयी होतोय. कर्णधार स्वतः संघाला आपल्या विजयी करून ठेवतोय. अभिनंदनीय. अगदी पंचाने मात्र गोलंदाजाला दंडित केलंय. नो बॉल दिले गेलेले आहेत अगदी, कारण रोहन वाजे यांना माहिती आहे सामना किती महत्वाचा आहे, 1 चेंडू किती महत्वाचा आहे, कारण स्कोर देखील आपल्यासाठी आहे. पण पंचाने मात्र गोलंदाजाला दंडित केलं होतं, नो बॉल होता. अगदी आपल्याकडे जुने चेंडू द्यायचे आहेत आणि पुढील आपण देखील एक गोड आवाज ऐकणार आहात. मी दिशांजी कातोडे सरांना विनंती करतो की आपण पुढची धोरण सांभाळावी अशी मी आपणास विनंती करतो. त्याला सांग 4 अरे दिशांना कसं माहितीये तुला माझी टूवर्ड आहे ती माहिती आहे. ठीक आहे बंद करून ठेवत 4 गेले.